एका शिंदेचा एन्काउंटर शिंदेंनी केला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल असं संजय राऊतांनी म्हटलंय। नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं। तर शिंदेचा एन्काउंटर करायला राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील असं भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले। तर राऊतांनीच ठाकरे गटाचा एन्काउंटर केला, सुपारी पवारांनी दिली असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेला आहे पडदा, आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे। का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला, का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्याने दुसरा शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करेल। मुख्यमंत्री शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतला 7 जन्म घ्यावे लागतील आणि जनतेने स्वीकारलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मसीहा आहेत। त्या शिंदेने केलेलं पाप, केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता। ही जी हत्या आहे किंवा एन्काउंटर आहे हे मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झालेलं आहे। आता सफाई काम करणारा मुलगा क्रूश बारीक, तो पोलिसांच्या कमरेवरची बंदूक लॉक असते, ती लॉक झालेली बंदूक करून फायर करणार, हे कोणाला पटेल का? पोलिसांना किंवा सरकारला, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेना आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे। विपक्ष जो है ना वो अपनी बाजू रखते वक्त लोगों को भटकाने की कोशिश कर रहा है। हम वो नहीं चाहते। अरे तुम ही तो फांसी की मांग कर रहे थे, तुम ही तो ये कर रहे थे। क्या उसको क्या शहीद कराना चाहते हो तुम? क्या उसके पुतले खड़े करना चाहते हो? ये ऐसा नहीं होता ना। आरोपी था, मर गया, चलो बला तो चलेगी।